स्वागत आहे तुमचं मीरा वैब या चॅनलमध्ये। तर आज आम्ही चाललो आहे काळूबाई आईच्या दर्शनाला। आम्ही सगळं तुम्ही बघू शकता भावानी आणि ही माझी बहिणी पण। चला तर मग पुढे बघूया आईच्या दर्शनासाठी जाताना आम्ही काय मजा केली काय केलं। तर सर्वप्रथम जाताना नवरदेवानीच पहिल्यांदा हे जे गाडीची पूजा केली व आईच्या दर्शनासाठी जाताना पहिल्यांदा ते सगळं फुलाची ह्याची सगळी हे केलं, पूजा करून घेतली। त्यानंतर गाडीखाली लिंबू बिंबू काही ठेवून त्याच्यानंतर त्याच्यासाठी आम्ही जायला निघालो। निघाल्यानंतर पहिल्यांदा हार बीर लावून घेतले। तसंच पुढे जाताना आम्ही छान तयारी केली आणि पुढे जातानाच त्यानंतर नवरदेवाने गाडीमध्ये बसून एंट्री घेतली। एंट्री घेतल्यानंतर आम्ही सगळेजणांनी बसून पुढे जाण्यासाठी काळूबाईच्या दर्शनासाठी आम्ही हे केली, पुढं गेलो। पुढे जाताना नवरदेवालाही पुढे जायसाठी निघालो। त्यानंतर आम्ही तिथे दर्शनासाठी पोहोचलो। दर्शनाला कधीतरी देवींचं पायी असं दर्शन घ्यावं। पायी दर्शन घेतलेलंच खरं चांगलं असतं। म्हणून आता आम्ही चाललेलो आहे। पुढे मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला दाखवते काय कसं मंदिर आहे काय आहे। तुम्ही जर कधी पाहिलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर आम्ही देवीच्या पायथ्याशी पोचल्यानंतर सर्वप्रथम मी त्या देवीची ह्याची पूजा केली। पूजा केल्यानंतर पहिल्यांदा त्यासाठी नारळाची ओटी घेण्यासाठी आम्ही तिथं थांबलो। ओटी घेण्यासाठी पहिल्यांदा हे ओटीचे काय आहे ते सामान काय लागतं ते सर्वांनीच आम्ही घेतलं मंदिराच्या पायथ्याशी। तर पहिल्यांदा सुरुवातीला देवीची ओटी भरण्यासाठी आम्ही नारळाची ओटी घेतोय। तर पहिल्यांदा नवरदेव घेणार आहे, हा नवरदेव घेणार आहे। मग त्याच्यानंतर मी ही एखादी ओटी घेऊन देवीची पाया पाडण्यासाठी परत कुठं आम्ही थोडंसं येतं। त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी ओटी भरलेली चांगली असते म्हणतात, म्हणून आम्ही ओटी भरायला घेणार आहे आता। ओटी घेतल्यानंतर सर्वप्रथम नवरदेवाने ह्याची देवीचे पायरीच्या पोहोचल्यानंतर पूजा केली। पूजा केल्यानंतर सर्वप्रथम पत्रिकाचंही त्यांनी हे केलं, पत्रिकेला हे आपलं हळदी कुंकू हे लावून ते हे करून घेतलं। त्यानंतर देवीच्या प्रतिमेचं व तसंच पुढे जाऊन ते ह्याचं पूजन केलं। त्यानंतर 5 पायरीचं पूजन केलं। 5 पायरीचं पूजन केल्यानंतर नवरदेव आम्ही सगळेजण पुढं गड चढण्यासाठी निघालो। तर गड चढण्यासाठी 5 पावली पण केली। 5 पावली केल्यानंतर मी आणि नवरदेव आम्ही सगळ्यांनी जाण्यासाठी गड चढायला सुरुवात केली। चढताना सुरुवात केल्यानंतर पुढे आम्ही गेलो। तर मग गेल्यानंतर आम्ही सगळेजण छोटे मुलं आम्ही सगळेजण गड चढत होतो। तर त्याच्यामध्ये आम्ही पुढे गेलो। त्यानंतर पुढे जाता आम्ही सगळ्यांनीच गड काळूबाईच्या आईच्या देवीचा गड आम्ही सगळेजण चढलो। चढताना सगळे मध्यंतरी थांबत होते। आमच्यासोबत छोटे मुलंही होते। छोट्या मुलांना पण छोटी तहान हे लागत होती, त्यामुळे सगळेजण थांबत होते। मग थांबल्यानंतर आम्ही पुढे चढलो। त्यानंतर गड चढून पुढे जाताना पायरीवरून पुढे गेलो। पुढे गेल्यानंतर गड चढत असतानाच पुढे सगळे नवरदेव आम्ही सगळ्यात हे चाललो होतो। त्यानंतर तिथेही काही गर्दी होती, ते सुद्धा सगळेजण आम्ही येऊन चालले होते। तर मग जातानाच पुढे आम्हाला त्यानंतर छोटे मुले थकले होते, म्हणून माझ्या मम्मी पप्पांनी पण त्यांना घडे घेऊन सगळेजणच गड चढत होतो। गड चढल्यानंतर पुढे जाऊन गेलो। तर मग पुढे छोटी लहान मुलं हे सगळेच चाललो होतो। त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो दर्शन घेतल्यानंतर। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।